बघ 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 कसं मागच्या पायाने मारते ते बघ. सारं शिकवलेलं असतं यांना, माहिती आहे का यांनी. क्यूट डोळे आहेत हा रानाचे, भारी डोळे आहेत. एक विशेष वाटतं, आपल्या घरात मांजरं आहेत बरोबर. आता ब्राउनी आहे, शंभू आहे, बबडे आहे, हे बारका राणा आहे. पण आता हे छोटे छोटे एवढेसे पिल्लं आहेत. लोक कसं काय यांना सोडून देत असतील बाबा, कसं म्हणजे हिंमत कशी होत असेल, काय वाटत कसं काय नसेल काय माहीत. एवढ्या छोट्या छोट्या पिल्लांना पिशवीत घालतात, कुठंतरी लांब नेऊन सोडतात. पिशवीचे त्यांना काय तोंड झाकता उघडता येतं आहे की काय. छोट्या छोट्या पिल्लांना अवघड आहे. असं नका करू यार. काय त्यांची चूक आहे का, जन्माला येऊन चूक आहे का, म्हणजे जन्म घेऊन काय चूक केली का त्यांनी. त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे. असं नाही करायला पाहिजे. कारण यार हे जर यांचे मांजर घरात जर असलं ना, एक वेगळाच आनंद असतो. एक वेगळाच आनंद असतो, एक वेगळंच वातावरण असतं. आणि भरपूर वेळा असं होतं आहे की आपल्याला हृदयविकाराच्या झटक्यापासून आहे ना ते वाचू शकतात. म्हणजे की कसं आहे, कारण त्यांच्यात तेवढी क्षमता असते माहिती आहे का, की आनंदी ठेवणं, खुशी ठेवणं. म्हणजे आपल्याला एक देवाने दिलेली देणगी असते त्यांना. आणि आपण असं मारतो त्यांना, नेऊन सोडतो कुठेतरी. असं नका करू यार. आम्ही पण खूप असे व्हिडिओ बघतो. मी भरपूर वेळा असं, आता मी बोलून दाखवत नाही किंवा सांगत नाही, कारण असं बोलतात ना की आपण एखादी गोष्ट केली तर ते बोलून दाखवू नये. म्हणून आम्ही, म्हणजे मी हे करत नाही, दाखवत नाही. परंतु मी भरपूर असे डॉग किंवा कॅट यांना असं सोडलेलं आहे, बघितलेलं आहे. किंवा काय त्यांना त्या पिशवीतून मी 2-3, जास्त नाही पण 2-3 वेळा तर मी स्वतः त्या पिशवीचं तोंड उघडून बघितलं तर 4 पिल्लं होते त्याच्यामध्ये. काय त्या पिल्लांची चूक आहे बरं. त्यांची आई नव्हती, फक्त पिल्लंच सोडले होते. त्यांनी कुठं जायचं. त्यांना फाउंडेशनला सोडून आलो होतो मी परत घेऊन जाऊन. तर काय करणार. काय म्हणजे लोकांचे असे विचार काय आहेत मला काय कळत नाही. म्हणजे असं नाही करायला पाहिजे. कारण प्राणी आहेत हो ते, प्राणी आहेत. प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. आपल्या पोरांना जर कोणी साधी मारणं तर सोडा, शिवी दिली तरी आपण त्यांना घरी जाऊन भांडतोय डायरेक्ट, की माझ्या पोराला शिवी का दिली म्हणून. आता ह्यांनी जायचं कोणाकडे तक्रार करायची यांनी. थोडं समजून घ्या. थोडी मनस्थिती आहे ना, म्हणजे थोडी माणुसकी म्हणा किंवा थोडं प्राण्यांविषयी दयामाया आपुलकी थोडी निर्माण झाली तर बरं वाटेल. प्रत्येकच असा माणूस आहे असं नाही. जगात खूप काही लोक असे आहेत की जे प्राण्यांना आपलंसं करतात. एक फॅमिली मेंबर म्हणून, लहान लेकरं म्हणून त्यांचा सांभाळ करतायत. परंतु काही लोकांचं अवघड आहे ना, की म्हणजे एवढा तिरस्कार का, मला तेच म्हणजे आजपर्यंत काही गोष्टी कळल्या नाही. प्राण्यांविषयी का तिरस्कार करतात काय माहिती. ठीक आहे, तुम्ही नका त्यांना खायला घालू, काय प्रॉब्लेम नाही, पण मारू नका ना. नाही खाऊ घालायचं, मारू नका, कुठं नेऊन सोडू नका. जिथं लोकवस्ती नाही काय नाही अशा ठिकाणी नेऊन सोडणार. पिशवीचं तोंड बांधलेलं असतं. काय म्हणजे किमान देवाला तरी घाबरा. देवाला तरी घाबरा यार. आपण करतोय काय. निष्पाप जीवाला आपण मारतोय, त्यांचा जीव घेतोय आपण, याचा विचार केला पाहिजे ना. असं नका करू. जगू द्या. साऱ्यांना जगण्याचा अधिकार आहे ना, तर जगू द्या. जन्म देणारा तोच आहे आणि मृत्यू पण तोच लिहितो वरचाच. तर आपल्याला त्याचा अधिकार नाही आहे. जे देवाचं काम आहे देवाला करू द्या. ते आपण हातात घेऊ नका. कारण एक ना एक दिवस त्या गोष्टी आपल्याला भोगाव्या लागतात. आपण केलेल्या कर्माचे फळे इथंच कर्म करायचे आणि इथंच भोगायचे आपल्याला.
त्याच्यामुळं आमची एक रिक्वेस्ट आहे, आमची विनंती बबड्याच्या चॅनलकडून, किंग बबड्या चॅनलकडून, की तुम्ही नका करू. प्राण्यांना जपा, प्राण्यांची व्यवस्थित वागा, त्यांना आपलंसं करा, त्यांना मारू नका. कुठल्या प्रकारची हानी होणार नाही किंवा हानी पोहोचणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. तुम्ही घ्या, आमची एक अशी विनंती आहे.